हाय, मी अनुया फीड्समध्ये तुमचं स्वागत. आपल्या घरी जेव्हा पार्टी असते किंवा लोक जेवायला येणार असतात त्या दिवशी करायची बरीचशी कामं असतात आणि गोंधळ असतो. यासाठी आपण एक अशी डिश शोधत असतो जी आपल्याला आधीच प्रिपेअर करून ठेवता येईल. तर आजची ही आपली जी रेसिपी आहे ती त्यासाठी परफेक्ट आहे आणि ती म्हणजे मटन कबाब. आलेल्या पाहुण्यांना खुश करून टाकणारी टेस्टी मटन कबाबची रेसिपी. करूया सुरुवात. चला. मटन कबाबसाठी आपण इथे घेतोय अर्धा किलो बोनलेस मटन, बारीक तुकडे करून घेतलेले, पुदिना, कोथिंबीर, 100 ग्राम चक्का, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा बारीक चिरलेला कांदा, 2 स्लाइस केलेले कांदे, 2 चमचे चणा डाळ भिजवलेली, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, 1 चमचा खसखस, 2 वेलचीचे दाणे आणि 3 लवंगा, 2 चमचे काजूची पावडर, हळद, तिखट, मीठ आणि 1 अंड्याचं एग व्हाईट. मटन कबाबसाठी आपण इथे मी असा इथे कुकर घेतलाय. ह्याच्यातच आता आपण मटन टाकूया. आणि हे सगळे आता जे मसाले आहेत ते ह्याच्यात एकत्रच जाणार आहेत, त्यामुळे ह्याच्यात परत तेल टाकायची गरज नाही किंवा पाणी टाकायची गरज नाही, काहीच नाही. आता ह्याच्यात जाईल स्लाइस केलेले 2 कांदे, ही जी आपण भिजवलेली चणा डाळ आहे 2 चमचे ती टाकायची, मूठभर कोथिंबीर, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, पाव चमचा हळद, थोडीशी जास्त, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ. आता हे आपण छान मिक्स करूया. वा, मटणाला छान मस्त मसाले लागले. आता मी जरा चांगलं मिक्स करून घेते. आणि ह्या मटणाला आपल्याला पाणी टाकायची काही गरज नाही आहे, कारण कांदा आहे त्यामुळे त्याचं पाणी सुटणार आणि भिजवलेली हरभऱ्याची चणा डाळ पण आहे. आता झाकण लावूयात आणि चांगल्या 3-4 शिट्ट्या काढायच्या ह्याच्या. 5 मिनटं गॅस मोठा ठेवते, 5 मिनटांनी गॅस बारीक करते. आपल्या 4 शिट्ट्या इथे झाल्यात मटणाच्या. मस्त शिजलंय छान. आता हे आपण जरा कोरडं करून घ्यायचं, कारण आपल्याला कबाब करायचे आहेत ना. आणि मग हे सगळं जे मिक्सचर आहे ते ग्राइंडरमध्ये जाईल. त्याच्या आधी आपल्याला थोडं हे ड्राय करून घ्यायचं. आपलं मटण इथे आता छान ड्राय झालं आहे. मी आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आपण थंड करत ठेवूया. एक 10 मिनटात ते चांगलं थंड होईल. आपलं मटण इथे आता थंड होतं आहे, तोपर्यंत आपण आतलं जे स्टफिंग आहे त्याची तयारी करून घेऊयात. इकडे मी स्टफिंगसाठी घेतलं आहे 100 ग्राम चक्का. चक्का म्हणजे आपलं जे घट्ट दही असतं ते एका फडक्यात बांधून ठेवलं, एक 4-5 तास ठेवलं तरी पण होतं, आणि ओव्हरनाईट जर ठेवलं तर आणखीन चांगलं होतं. 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात बारीक चिरलेल्या, थोडासा पुदिना घेतला आहे तोही बारीक चिरून घेतला आहे, थोडी कोथिंबीर घेतो आहे आपण, आणि हा बारीक चिरलेला एक अर्धा कांदा, चवीपुरतं मीठ, आता हे आपण छान मिक्स करून घेऊयात. आपलं मटण इथे पूर्णपणे थंड झालं आहे. आता आपण हे मिक्सरमध्ये टाकून ग्राइंड करून घेऊयात. छान ग्राइंड करून घेऊयात. जरा आपलं मटण छान ग्राइंड झालं इथे. आता एका बोलमध्ये काढून घेते मी. कबाबसाठी आपल्याला हे जे कोरडे मसाले टाकायचे आहेत, म्हणजे खसखस, तर 1 चमचा मी खसखस घेतले इथे, 3-4 लवंग आहेत आणि 3 हिरव्या वेलचीचे दाणे,
तर ते असे तोंडात येतात म्हणून आपण जरासे त्याला कुटून घेऊया. तुम्हाला तसेच आवडत असतील तोंडात आलेले आणि तुम्ही तसेच घेतले तरी ठीक आहे, पण लवंग वगैरे खूप मोठी अशी तोंडात येते ना, म्हणून मी जरा कुटून घेते ते. आता हे सगळं आपण ह्याच्यात टाकूया. 2 चमचे काजूची पावडर आहे ती पण टाकायची. आणि हे जे एक एग व्हाईट घेतलेलं आहे अंड्याचं, पांढरे एक अंड्याचं, ते थोडंसं बीट करून त्याच्यात टाकायचं. असं छान बीट करून घेते. आता हे सगळं आपण हाताने छान मिक्स करून घेऊयात आणि मग ह्याचे काही पोर्शन्स असे ठेवूयात कबाबचे आणि आतलं जे स्टफिंग आहे त्याचे पण, किंवा एक एक चमचा आपण त्याच्यामध्ये ते भरलं तरी पण चालेल. आता ह्याचे आपण कबाब करून घेणार आहे. मिक्सचर आपलं तयार आहे, त्याच्यासाठी थोडंसं हाताला तेल लावून घेते. हातावर थोडंसं तेल लावून आणि आता हे असा कबाब बंद करायचा. या कबाबचा शेप तुम्हाला पाहिजे तसा देऊ शकता, लहान मोठा किंवा चपटा, किंवा तुम्हाला लांबट हवा तर लांबटही देऊ शकता, कसंही. आपले कबाब इथे असे वळून तयार आहेत. तर ते आता आपण साधारण एक अर्धा तास किंवा 1 तास फ्रीजमध्ये ठेवू, म्हणजे ते छान फर्म होतील. मग नंतर आपल्याला ते छान डीप फ्राय करून घेता येतील. आता आपण आपले हे मटण कबाब जे आहेत ते शॅलो फ्राय करून घेऊयात. त्यासाठी मी इथे 5 चमचे तेल टाकते. फ्रीजमध्ये ठेवलेले हे आपले मटण कबाब आहेत, अर्ध्या तासासाठी आपण ठेवले होते. ते आता छान फॉर्म झालेत आणि थोडेसे असे फुगल्यासारखे पण झाले. त्यामुळे आता ते छान फ्राय होतील. तेल आपलं चांगलं गरम झालं आहे. मीडियम टू लो फ्लेम ठेवायची. वा, छान. तर अशा प्रकारे आपले टेस्टी मटण कबाब तयार आहेत. मी इकडे टिश्यू पेपरवर काढून घेतलेत, कारण म्हणजे मग एक्सेस ऑइल आहे ते सोक होतं. तर ते खूपच छान दिसत आहेत. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर अनुया फीड्सला फॉलो करा.